राम राम मंडळी. दुर्गा सप्तशतीच्या 4थ्या अध्यायामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्लोक 1 ते 14 अर्थासहित. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री वेदपुरुषाय नमः. चतुर्थोऽध्यायः. ध्यानम्. ॐ कालाभ्राभां कटाक्षै ररिकुलभयदां मौलिबद्धेन्दुरेखां शङ्खै चक्रं कृपाणं त्रिशिखमपि करै रुद्वहन्तीं त्रिनेत्रां सिंहस्कन्धाधिरूढान् त्रिभुवनमखिलं तेजसा पूरयन्तीं ध्यायेद्दुर्गां जयाख्यान् त्रिदशपरिवृतां सेवितां सिद्धिकामैः. ॐ ऋषिरुवाच. शक्रादयः सुरगणा निहतेति वीर्ये तस्मिन् दुरात्मनि सुरारिबले च देव्या तान् तुष्टुवुः प्रणतिनम्रशिरोधरांसा वाग्भिः प्रहर्षपुलकोद्गमचारुदेहाः. देव्या यया ततमिदै जगतात्मशक्त्या निःशेषदेवगणशक्तिसमूहमूर्त्या तामम्बिकामखिलदेवमहर्षिपूज्यां भक्त्या नता स्म विदधातु शुभानि सा नः. यस्याः प्रभावमतुलं भगवाननन्तो ब्रह्माहरश्च न हि वक्तुमलं बलै च सा चण्डिकाखिलजगत्परिपालनाय नाशाय चाशुभभयस्य मतिं करोतु. या श्री स्वयं सुकृतिनां भवनेष्वलक्ष्मीः पापात्मनां कृतधियां हृदयेषु बुद्धिः श्रद्धा सतान् कुलजनप्रभवस्य लज्जां तान् त्वान्नता स्म परिपालय देवि विश्वं. किं वर्णयाम तव रूपमचिन्त्यमेतत् किं चातिवीर्यमसुरक्षयकारि भूरि किं चाहवेषु चरितानि तवाद्भुतानि सर्वेषु देव्यसुरदेवगणादिकेषु. हेतुः समस्तजगतां त्रिगुणापि दोषैर्न ज्ञायसे हरिहरादिभिरप्यपारा सर्वाश्रयाखिलमिदै जगदंशभूत मव्याकृता हि परमा प्रकृतिस्त्वमाद्या. यस्या समस्तसुरता समुदीरणेन तृप्तिं प्रयाति च सकलेषु मखेषु देवी स्वाहासि वै पितृगणस्य च तृप्तिहेतु. रुच्यार्यसे त्वमत एव जनैस्वधा च. या मुक्तिहेतुरविचिन्त्य महाव्रतात्वमभ्यस्यसे सुनियतेन्द्रियतत्त्वसारैः मोक्षार्थिभिर्मुनिभिरस्तसमस्तदोषैर्विद्यासि सा भगवती परमा हि देवी. शब्दात्मिकासु विमलर्घ्यजुषान्निधान मुद्गीतरम्यपदपाठवतां च साम्नां देवित्रयी भगवती भवभावनाय वार्ता च सर्वजगतां परमार्तिहन्त्री. मेधासि देवि विदिताखिलशास्त्रसारा दुर्गासि दुर्गभवसागरनौरसङ्गा. श्रीः कैटभारिहृदयैकृताधिवासा गौरी त्वमेव शशिमौलिकृतप्रतिष्ठा. ईषत्सहासममलं परिपूर्णचन्द्र बिम्बानुकारि कनकोत्तमकान्तिकान्तम् अद्यद्भुतं प्रहृतमात्तरुषा तथापि वक्त्रं विलोक्य सहसा महिषासुरेण दृष्ट्वा तु देवि कुपितं भ्रुकुटीकराल
मुद्यच्छशाङ्कसदृशच्छवियन्नः सद्यः प्राणान्मुमोच महिषस्तदतीव चित्रं कैर्जीव्यते हि कुपितान्तकदर्शनेन देवि प्रसीद परमा भवती भवाय सद्यो विनाशयसि कोपवती कुलानि विज्ञातमेतदधुनैव यदस्तमेतन् नीतं बलं सुविपुलं महिषासुरस्य. जिचं सर्वांग काळ्या मेघासम श्यामवर्णी आहे, जी आपल्या डोळ्यांच्या कटाक्षाने शत्रूंना भय उत्पन्न करते, जिच्या मस्तकावर चंद्राची कोर शोभा देते, जिने आपल्या हातात शंख, चक्र, कृपाण आणि त्रिशूळ धारण केला आहे आणि जी सिंहावर आरूढ होऊन त्रिलोक व्यापून आहे, अशा त्या देवीची सिद्धीची इच्छा करणारा मनुष्य निरंतर पूजा करतो आणि सर्व देव जिला सर्व बाजूने वेढून उभे असतात त्या जया नामक दुर्गा देवीचं ध्यान करूया. ऋषी म्हणतात, अत्यंत पराक्रमी दुष्टात्मा महिषासूर आणि त्याचं दैत्य सैन्य यांना देवीने ठार मारल्यावर इंद्र आणि इतर देव मान आणि खांदे नम्रपणे खाली लवून नमस्कार करून देवीचं सुंदर शब्दाने स्तवन करू लागले. त्यावेळी त्यांची शरीरं हर्षाने रोमांचित झाल्यामुळे शोभायमान झाली होती. इंद्र आदी देव सर्व देवांचा शक्ती समुदाय हे जिचं स्वरूप आहे, त्याचप्रमाणे ज्या देवीने आपल्या शक्तीने साऱ्या जगाला व्यापून टाकलं आहे, सर्व देव आणि महान ऋषींना पूज्य अशा जगदंबेला आम्ही भक्तिपूर्वक नमस्कार करतो. ती आमचं कल्याण करो. जिचा अतुलनीय प्रभाव आणि बल यांचं वर्णन भगवान श्री विष्णू, ब्रह्मदेव आणि शंकर हेही करू शकत नाहीत, ती भगवती चंडिका संपूर्ण जगाचं पालन करो आणि अशुभ भयाचा नाश करण्याचा विचार करो. पुण्यवान मनुष्याच्या घरी लक्ष्मी रूपाने, पापी पुरुषाच्या घरी दारिद्र्य रूपाने, शुद्ध अंतकरण असलेल्या पुरुषाच्या हृदयात शक्ती रूपाने, सज्जनाकडे श्रद्धा रूपाने आणि कुलवंताच्या हृदयात लज्जा रूपाने वास करणाऱ्या भगवती दुर्गा देवीला आम्ही नमस्कार करतो. हे देवी, तू या संपूर्ण विश्वाचं पालन कर. हे देवी, हे तुझं अचिंत्य रूप, दैत्याचा संपूर्ण नाश करणारा तुझा महापराक्रम, तसंच देव आणि दैत्याच्या युद्धात तू केलेला महाभयंकर पराक्रम, या सर्वांचं आम्ही काय बरं वर्णन करावं. तू सर्व जगाचं मूळ कारण आहेस. तुझ्यामध्ये सत्व, रज, तम हे तीनही गुण आहेत, तरी या त्रिगुणात्मक दोषांशी तुझा संसर्ग असल्याचं दिसत नाही. विष्णू, शंकर इत्यादी देवांना देखील तुझा पार लागलेला नाही. तू सर्वांना आधाररूप आहेस. हे संपूर्ण जग तुझ्या अंशरूपाने बनलं आहे. तू अव्याकृत स्वरूपी अशी श्रेष्ठ आद्य प्रकृती आहेस. हे देवी, सर्व यज्ञांमध्ये जिच्या नामोच्चाराने संपूर्ण देवसमूह तृप्त होतो अशी ती स्वाहा तूच आहेस. तसंच तू पितृसमुदायाच्या तृप्तीला कारण आहेस. म्हणून सर्व लोक तुला स्वधा म्हणूनही ओळखतात. हे देवी, तू मोक्षप्राप्तीचं साधन आहेस. तू अचिंत्य अशी महाव्रता आहेस. समस्त दोषरहित, जितेंद्रिय आणि परमात्म तत्वाने चिंतन करणाऱ्या आणि मोक्षाची इच्छा करणाऱ्या मुनिजनांकडून ज्या तुझं निरंतर परिशीलन केलं जातं, अशी तू सर्वश्रेष्ठ देवी भगवती ब्रह्मविद्या आहेस. तू शब्दस्वरूप आहेस. अत्यंत पवित्र असा ऋग्वेद, यजुर्वेद आणि उद्गीताच्या रम्य अशा पदोच्चाराने युक्त सामवेद यांना तू आधारभूत आहेस. वेदश्रयी तूच आहेस. 6 ऐश्वर्याने युक्त भगवती देखील तूच आहेस. सर्व जगाचा योगक्षेम चालवणारी वार्ता अर्थात ऋषी इत्यादी स्वरूप विद्या तूच आहेस. आणि तू भक्तांच्या मनातील भयंकर चिंता दूर करणारी देखील आहेस. हे देवी, सर्व शास्त्रांचं सार जाणणारी बुद्धी तूच आहेस. दुर्गम भवसागरातून तारणारी नौकारूपी दुर्गादेवी पण तूच आहेस. तुला कसलीच आसक्ती नाही. कैटभ नामक दैत्याचा वध करणाऱ्या भगवान विष्णूच्या हृदयात एकमात्र निवास करणारी भगवती लक्ष्मी तू आहेस. त्याचप्रमाणे मस्तकावर चंद्र धारण करणाऱ्या भगवान शंकराची गौरी देखील
तूच आहेस. किंचित हास्ययुक्त निर्मळ अशा पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे सुवर्णाच्या उत्तम तेजासारखं मनोहारी असं तुझं मुख पाहून देखील महिषासुराने क्रोधायमान होऊन एकाकी तुझ्यावर प्रहार केला, हे अत्यंत आश्चर्यकारक होय. हे देवी, तेच मुख जेव्हा क्रोधयुक्त झालं तेव्हा ते उदयकाळाच्या चंद्राप्रमाणे लाल आणि भिवयावर चढल्यामुळे विक्राळ दिसू लागलं. तेव्हा ते मुख पाहून त्या महिषासुराने तत्काल का बरं प्राण सोडला नाही? खरोखर हे आश्चर्यकारक आहे, कारण रागावलेल्या यमस्वरूपी तुला पाहून कोण बरं जिवंत राहील? हे देवी, तू प्रसन्न हो. परमात्मस्वरूप अशी तू प्रसन्न झाल्यावर जगाचं कल्याण होतं आणि तू रागावलीस म्हणजे तात्काळ सर्व कुलं नष्ट करतेस हे नुकतंच माहीत झालं आहे. कारण महिषासुराची ही विशाल सेना तू क्षणातच नष्ट केलीस. मंडळी, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा भाग आपल्याला आवडला असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राम राम.